लढ्यासाठी आलेलो आहे. यांच्या महाराष्ट्रात आपण आदर्शाने मोठ्या ह्याच्याने सांगतो या महापुरुषांचा महाराष्ट्र आहे. आणि या महापुरुषांच्या महाराष्ट्रामध्ये आता मागं काय झालं हे सगळ्या बांधवांनी आपल्याला सांगितलं, मी ते सांगणार नाही. आपल्या एक महापुरुषाच्या महाराष्ट्रातली एक महिला मध्येताई यांच्यावरती गावचा लोकप्रतिनिधी असलेला एक इसम याने अमानुष मारहाण केली. त्यांना सरकारी ग्रामपंचायतचं सार्वजनिक स्वायत्त संस्थेचं जे ऑफिस आहे त्याच्यामध्ये कोंडून मारहाण केली. आणि महाराष्ट्राच्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रांजाच्या पाटलाने एका महिलेचं तिथं बलात्कार केला म्हणून त्याचा चौरंगा करून त्याला शिक्षा दिली, चौरंग म्हणजे त्याचे चारी हात पाय तोडले, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र हा फक्त काही महाराजांचं नाव सांगायला आहे का? जर एका महिलेला ती कुठल्याही समाजाची असो, आज ती ठाकर समाजाची, मराठा समाजाची असो किंवा कुठल्याही समाजाची असो, महिलेवरती ज्या वेळेस एखादा पुरुष सार्वजनिक ठिकाणी हात उचलतो त्यावेळेस हे शंड पोलीस प्रशासन याच्यासाठी बोलतोय का 5-18 दिवस झाले या पोलीस प्रशासनाने ती महिला या ठिकाणी इथं येऊन वारंवार ती कायदेशीरित्या, तिला कायदा जरी माहित नसेल तरी ती बिचारी येऊन इथं पाठपुरावा करते की दादा माझा गुन्हा घ्या. तिला त्या ठिकाणी बसून ठेवून तिचा कोणत्याही प्रकारचा गुन्हा घेतलेला नाही. आरोपी अटक करायचे तर सोडा, यांनी साधा गुन्हा दाखल करून घ्यायला यांच्यामध्ये हिंमत नाही का? कोणाचा दबाव आहे का? कोणाचा पोलिसांना फोन येत आहे का? जर असं असेल तर पोलिसांनी सांगावं, आणि जर तसं नसेल तर त्यांनी स्वतःचे राजीनामे द्यावा आणि ड्युटी करून सोडलं द्यावं. कारण प्रशासनाला पगार आमची सर्वसामान्य जनता देते, आम्ही टॅक्स भरतो म्हणून तुम्ही धरती आबा बिरसा मुंडांचा, माता जिजाऊंचा जय आदिवासी. आदिवासी एकजुटीचा. पोलीस प्रशासनाला विनंती, आपण या ठिकाणी पीआय साहेबांनी या ठिकाणी यायचंय, निवेदन घेण्यासाठी यायचंय आणि पुढे तुमची प्रोसेस काय राहणार आहे हे संपूर्ण आमच्या समाजासमोर या ठिकाणी सांगायचंय. आदिवासी एकजुटीचा. शांत बसायचंय, अगदी 2च मिनिटात या ठिकाणी. आता आपल्याला आदरणीय पीआय साहेब, आज तुमचा पहिला दिवस असेल, दुसरा दिवस असेल, तुमचं आम्ही स्वागत करतो, अभिनंदन करतो समाजातून. परंतु आज आम्ही कुठलंही भाषण करण्यासाठी आलेलो नाही, कुठलंही निवेदन देण्यासाठी आलेलो नाही. आज आम्ही आमच्या बहिणीवर अन्याय झालाय, हे व्हिडिओ आहेत, ते पुरावे आहेत, बातम्या पण आलेल्या आहेत. आज त्या पीडित महिलेची कंप्लेंट घेऊन टाकावी, गुन्हा दाखल करावा आणि खऱ्या अर्थाने त्या महिलेला न्याय द्यावा एवढीच विनंती करतो. आणि माझा विश्वास आहे का तुम्ही आता त्या आमच्या भगिनीला न्याय द्याल आणि तुम्ही भूमिका स्पष्ट करावी. कारण उद्या काहीच नाही, आताच करावं लागलं आपल्याला. अकोले पोलीस स्टेशनचा प्रभार मी कालच स्वीकारलेला आहे. या प्रकरणाची मी संध्याकाळी थोडीफार माहिती घेतलेली आहे. त्या अनुषंगाने मी परत बीट अंमलदार देशमुख, त्याचबरोबर जुने अधिकारी असतील त्यांच्याशी चर्चा करतो, त्यांनी नेमकं काय केलेलं आहे याच्यामध्ये, आणि निश्चितच यामध्ये पुढची जी काही कारवाई आहे ती मी लवकरच करतो. 2 मिनिट थांबा रे, 2 मिनिट थांबा, 2 मिनिट थांबा, 2 मिनिट थांबा रे. आता तुम्हाला काय चौकशी करायची, काय ते करत बसा, कोणाची मीटिंग करा. आता ती महिला आली, तिचा जबाब देऊन टाका आणि तिचं आहे ना आता गुन्हा दर्ज करून तुम्हाला काय करा. आता लगेच तिला घ्या साहेब. आदरणीय पोलीस साहेब, आम्ही कायद्याच्या बाहेर कधी जात नाही आणि मी तुम्ही बघितलं असं मी पोलीस प्रशासनाच्या विरोधात एक शब्द कधी बोलत नाही, कारण माझा कायद्यावरती विश्वास आहे. कोणी एखादा अधिकारी चुकीचा असेल म्हणून सगळे अधिकारी चुकीचे नसतात. आमचा तुमच्यावरती विश्वास आहे, कारण अकोले तालुक्याच्या प्रत्येक पोलिसांनी इथून मागं पण न्याय दिलेला आहे या तालुक्याला. तुम्ही पण आता न्याय द्या एवढीच अपेक्षा. जर नाही दिला तर आम्ही इथून जाणार नाही, आम्ही मध्ये बसतो मांडी घालून, तिचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत बसतो आम्ही. तुम्ही आता जबाब घ्या, संपला विषय. अजून तुम्हाला सांगतो की सदर व्यक्ती ही आदिवासी समाजाची आहे, ती समोरच्या अत्याचार पीडित ज्यांनी अत्याचार केला त्याला माहिती आहे, कोणाला माहिती. बरं आता ऐका ना, ऐका आता कोणी त्या महिलेला घटना दर्ज करा.
थोडं वाईट थांबा ना, म्हणजे सगळे येतील. सचिन भाऊ घोषणा द्या ना एकदा. आदिवासी एकजुटीचा एक तीर एक कमान. बरं सर, आता त्या महिलेला मध्ये घ्या. आता जाऊ.